हॅलो फ्रेंड्स. सो या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत आपले पुढचे वर्ग द्रव्य विज्ञानामधील. ठीक आहे. सो त्याच्यातला थर्ड आहे बघा वर्ग आपला इक्षू वर्ग. इक्षू म्हणजे काय तर ऊस. सो ऊसाचा जो रस आहे त्याच्यामधले आपण कंटेंट हे बघणार आहोत, म्हणजे त्यांचे वर्ग कोणते कोणते त्याच्यात ग्रुप्स हे येतात. सो बघा, सर्वात फर्स्ट आहे बघा ऊसाचा रस. ओके, जो आपण उन्हाळ्यामध्ये जास्त पितो. ओके, सो बघा तो कसा आहे तर तो जड असतो, तो स्निग्ध आहे, पौष्टिक असतो, कफवर्धक आहे, कफदोष वाढवतो, मूत्रल आहे, म्हणजे की ऊसाचा रस पिल्याने आपल्याला लवकर युरिनेशन आपलं होतं. त्याने वृक्ष आहे, ते थंड आहे, त्याच्यामुळे आपण उन्हाळ्यात पितो कारण ते कूलिंग एजंट आपलं काम करतं. त्यानंतर पित्तघ्न आहे, म्हणजे रक्तपित्ताला कमी करते, आणि मधुर रसाचा आहे, गोड आहे. ठीक आहे. त्यानंतर आता ऊसाच्या रसापासून बरेचसे प्रोडक्ट्स हे बनतात, म्हणून इथे ते आलेले आहेत. सो गुळ हा कसा बनतो? ऊसाच्या रसाला शिजवल्यानंतर त्याच्यापासून गुळ बनतो. ठीक आहे. सो गुळ कसा आहे बघा, कफकारक आहे किंचित, म्हणजे स्मॉल क्वांटिटीमध्ये तो कफाला निर्माण करतो. त्यानंतर मलमूत्र शुद्धीकर आहे, म्हणजे मलमूत्राचे जे शुद्धी करतो. त्यांना आता गुळचे दोन टाइप्स असतात, एक जुना असतो एक नवीन असतो, बरोबर. जो नवीन गुळ आहे तो काय करतो? अग्नी मांद्य करतो, म्हणजे आपण जी अग्नी आहे त्याला कमी करतो. ठीक आहे, म्हणून आपण बघा जुना गुळ हा जास्त प्रेफर करतो घ्यायला. नंतर आहे मध. ठीक आहे. सो मध एक वेगळा ग्रुप आहे, ते म्हणजे तो ग्रुप मध्ये नाही येत कोणाच्या, पण त्याला एक वेगळं एक स्थान दिलेलं आहे. सो बघा, जे मध आहे, जे हनी म्हणतो आपण, सो ते कसं आहे तर नेत्रासाठी हितकारक आहे, आपल्या डोळ्यांसाठी. कफाचे विकार असेल, तहान असेल, कफ वृद्धी झालेली असेल, विष असेल बॉडीमध्ये, उचकी लागत असेल, रक्तपित्त असते, तर याचा ते नाश करते. ठीक आहे. त्यानंतर आहे कोड असेल. ठीक आहे, म्हणजे कोड माहिती असेल ना, प्रमेह म्हणजे डायबिटीज, कृमी असतील बॉडीमध्ये, छर्दी असेल, ठीक आहे, श्वास रोग, कास रोग यावर गुणकारी आहे. म्हणून बघा मध एक आपण म्हणतो आयुर्वेदामध्ये सर्वात एक नॅचरल ते औषध आहे. ठीक आहे, आपल्या आयुर्वेदामध्ये मानलेलं आहे. नंतर आहे तैल वर्ग, म्हणजे ऑइलचे ग्रुप. सो बघा ऑइलचा काय श्लोक आहे ते, तैलम स्वयोनिवृत्तत्र मुख्यम तीक्ष्णव्यवायीच त्वग्दोष क्रुद्धश्च शुष्यं सूक्ष्मोष्ण कफकृद्न च. म्हणजे काय तर ज्याचे तेल त्या पदार्थाचा गुणधर्म असतो. म्हणजे बघा आता जसं तिळाचं तेल आहे तर त्या तेलामध्ये तिळाचे गुणधर्म येतील. जसं सोयाबीनचं तेल आहे तर त्याच्यामध्ये सोयाबीनचे गुणधर्म येतील, शेंगदाण्याचं तेल आहे त्याच्यामध्ये शेंगदाण्याचे गुणधर्म. असं म्हणजे ज्या पदार्थाचं तेल त्या पदार्थाचे सेम त्याच्यात गुणधर्म असते. सो फर्स्ट आहे बघा तिळाचं तेल. ओके, सो तिळाचं तेल बघा सांगितलं आपल्याला सर्वात श्रेष्ठ सांगितलेलं आहे, म्हणजे सर्वात उच्च दर्जाचं मानलेलं आहे तिळाच्या तेल आयुर्वेदाने. कारण बघा तिळाचं तेल आपण आपले जेव्हा सांधे दुखतात, ठीक आहे, जे ओल्ड एज असतात, सो त्यांचे सांधे दुखतात तर ते तिळाचे तेल लावतात. त्यांना डॉक्टर हे प्रेफर करतात कारण ते थोडस उष्ण असतं. ठीक आहे. तर बघा आता हे कसं आहे, तिळाचं तेल तीक्ष्ण आहे, शरीरात लवकर पसरते, दॅट्स वाय ते प्रेफर केलं जातं जास्त, आणि त्वचाला हानिकारक नाही जास्त, म्हणजे हानिकारक आहे थोड्या प्रमाणात. देन कसं आहे, उष्ण स्पर्शाचं आहे, ठीक आहे, गरम आहे, उष्ण वीर्याचं आहे, आणि पित्तकारक आहे, म्हणजे पित्ताला वाढवते. ठीक आहे, आणि कृमिघ्न आहे, म्हणजे ज्या पोटात जे कृमी असतात त्यांचा ते नाश करते. नंतर आहे एरंडीचं तेल. आता एरंडीचं तेल, एरंडीचे पान असतात, झाड असतात, सो त्याचं तेल बघा. तर आता याचे दोन टाइप्स आहे, एक श्वेत एरंडेल आणि एक रक्त एरंडेल, म्हणजे एक व्हाईट आणि एक रेड. सो श्वेत एरंडेल कसं आहे तर ते कशामध्ये कडवट असतं, ते थोडस कडू टेस्टचं, नंतर गोड सुद्धा असतं, विरेचक आहे, म्हणजे आपल्याला लूज मोशन होते, गुरु आहे, ठीक आहे, तिखट आहे, काय करते, अंडवृद्धी करते, गुल्म असेल, वात असेल, कफ असेल, उदररोग असेल, विषमज्वर असते, याला ते दूर करते. ठीक आहे. देन रक्त एरंडेल कसं आहे, रेड कलरचं एरंडेल श्वेतापेक्षा अधिक तीक्ष्ण असते आणि उष्ण आणि पिच्छल आहे, म्हणजे जे व्हाईट कलरचं होतं एरंडेल त्याच्यापेक्षा जास्त तीक्ष्ण, उष्ण आणि पिच्छल. त्यानंतर आहे मोहरी.
मोहरी माहिती सर्वांना, राई का तेल, राई. ठीक आहे. सो बघा, सेसमे सेसमे नाही, सॉरी, त्याला काय म्हणतात आठवत नाही, सॉरी. त्यानंतर मोहरीचं तेल आहे बघा. सो बघा, हे कसं आहे, तिखट आहे, ते उष्ण आहे, गरम, तीक्ष्ण आहे आणि लघु आहे, हलके आहे. त्यानंतर काय करते, वात असेल, कफ असेल, शुक्र असेल, कुष्ठ असेल, अर्श असतील बॉडीवर, व्रण असतील, काही काही कृमी असतील, तर याचं काय करते, ते नाश करते. नंतर आहे बेहडाचं तेल. सो ते कसं आहे, मधुर, गोड आहे, थंड आहे आणि जड असतं. हे काय करते, वात पित्तघ्न आहे, म्हणजे वात पित्तला कमी करते आणि केशवर्धक आहे. ठीक आहे. त्यानंतर 5th वर्ग आहे आपला मध्यवर्ग. मध्यवर्ग म्हणजे जे मद्य असतात, आपण म्हणू शकतो अल्कोहोल्स. ठीक आहे. सो त्याचे वर्ग बघा, दीपनम, रोचनम, मध्यम, तीक्ष्णोष्ण, तुष्टी, पुष्टी, दम, स्वस्वादू, तिक्तम, कटू, कमला, पाकर असं सर्व. ठीक आहे. म्हणजे काय सांगितलं की मद्य जर योग्य मात्रेत घेतल्यास जाठराग्नी प्रदीप्त करणार आहे. म्हणजे आयुर्वेदामध्ये मद्याला सुद्धा इम्पॉर्टन्स दिला आहे. एक आयुर्वेद दृष्टिकोनाने त्याला बघितले जाते. कारण जर लिमिट मध्ये जर मद्य पिलं एका पर्टिक्युलर मॅथड, लाईक 5 ml, 2 ml, 3 ml, सो दॅट इज युजफुल फॉर अवर बॉडी. बट एक्सेस दॅन दॅट आपल्या बॉडीसाठी हे फार हानिकारक असणार आहे. सो दॅट्स वाय मद्य हे आपल्यासाठी फायदेशीर आहे असं आयुर्वेदाने म्हटलं आहे. कसं बघा, का, कारण तीक्ष्ण आहे, उष्ण असते, तृप्त करणारे, तृप्त एक फुलफिलमेंट, बृहणकारक, मग कडू असते, तिखट असते, आंबट असते, कषाय असते. ओके, हे त्याची टेस्ट आहे. नंतर विरेचक असते, म्हणजे बॉडीच्या जे म्हणजे अधोगतीने जे मल बाहेर काढते. नंतर स्वर असेल, आरोग्य असेल, बुद्धी असेल, शरीर आहे तर यांची कांती वाढविणारे आहे. किंवा जेव्हा लिमिट मध्ये, म्हणजे स्मॉल क्वांटिटी मध्ये घेतलं. ठीक आहे. नाही तर तुम्ही घेसाल एक बॉटल, म्हणसाल आता मी खूप हुशार झाले. दॅट इज नॉट राईट. ठीक आहे. आणि जर अतिमात्रेत घेतले, बघा इथे लिहिले आयुर्वेदाने की अतिमात्रेत घेतले तर विषासारखे आहे, विषासारखे. आयुर्वेदाने मद्याला अतिमात्रेत घेतल्यावर त्याला विषासोबत कम्पेअर केले, पॉइझन सोबत, कारण त्याने आपली डेथच होणार आहे. सो दॅट्स वाय मद्य अतिमात्रेत हे एकदम चुकीचे आहे. ठीक आहे. त्यानंतर मद्य निषेध. ठीक आहे. जे उष्ण आहार असतील, जे उष्ण आहार घेतात, विहार घेतात, जे गरम ठिकाणी राहतात, त्यांनी घेऊ नये. म्हणजे जे बघा, जे जास्त गरम अन्न खातात किंवा गरम ठिकाणी राहतात, त्यांनी मद्य घ्यायचे नाही सांगितले आहे आयुर्वेदाने, कारण ते उष्ण असते. नंतर काय करते, ते आपल्या बॉडीमध्ये अजून उष्णता वाढवते. विरेचक, आणि ज्यांनी विरेचन केलेले आहे, म्हणजे रिसेंटली त्यांनी पंचकर्म करून विरेचन हे कर्म केले आहे, ज्यांना भूक लागलेली आहे, म्हणजे क्षुधा म्हणजे भूक, त्यांनी मद्य प्यायचं नाही. मद्य निषेध म्हणजे कोणी पिऊ नये. ठीक आहे. त्यानंतर आता मद्याचे सुद्धा वेगवेगळे टाइप्स असतात, जसं विस्की असते, ब्रँडी असते. ओके. सो तसंच इथे आहे सुरा. सो सुरा हे कशापासून बनते, तर तांदळाच्या पिठापासून बनवलेले मद्य. आय थिंक टॉडी टाइप ते असतं ना, काहीतरी मडकं हे करतात तांदळाचं समथिंग. सो दॅट त्याला सुरा म्हणतात. ठीक आहे. तर ते कसं असतं, जड असतं, वातनाशक आहे, मेद असेल, रक्त असेल, स्तन्य असेल, मूत्र असेल, यांची ते वृद्धी करतं. बघा, वृद्धी करतं. नंतर गुल्म असेल, अर्श असेल, उदर असेल, ग्रहणी असेल, क्षय असते, यांचा नाश करतं. सो हे सुराचं इम्पॉर्टन्स सांगितलं आहे. नंतर अरिष्ट हे सुद्धा मद्याचा प्रकार आहे. सो हे कसं आहे, तर यात औषधी द्रव्य असतात आणि संधान द्रव्य असतात. म्हणजे जे मद्य आहे, म्हणजे जे अल्कोहोल आहे, तर ते औषधी द्रव्याने बनवलेलं आहे. मद्य कशाचं बनतं, उसाचं बनतं आय थिंक, आणि द्राक्षांचं बनतं मद्य ऑब्विसली. सो पण हे जे अरिष्ट आहे हे औषधी द्रव्यांनी बनवलेलं आहे. ओके. म्हणजे एक प्रकारचं एक औषधीच आहे ते. सो त्यात काय आहे, मध आहे, गुळ आहे आणि साखर हे टाकत असतात टेस्ट साठी.
हे काय करतं तर वातकारक आहे, वात वाढवतं. ग्रहणी असेल, बांडू असेल, जनिमी, आर्ष, शोष, सूज, उदररोग याचा ते नाश करते. त्यानंतर आहे द्राक्षासव, म्हणजे द्राक्षांचा रस. ठीक आहे, द्राक्षांचा रस म्हणजे द्राक्षासव. ओके, सो हे कसं आहे, मधुर असते, रुचकर असते आणि सारक असते. तर हे काय करतं तर किंचित पित्तकारक असते, पित्त वाढवते, तर वात वाढवणारे आणि किंचित उष्ण असते. ठीक आहे, तर हे अनिमिया असेल, डायबिटीज असेल, कृमी असतील जंत, त्यांचा नाश करते. ओके, त्यानंतर आहे इक्षुमध, म्हणजे मद्य, म्हणजे उसाच्या रसाची दारू म्हणू शकतो आपण त्याला. सिधू असे म्हणतात. ओके, MCQ ला येऊ शकतो सिधू. तर हे कसं आहे, पक्व रसाचे, तर मग याच्यामध्ये पक्व रसाचे मध्यश्रेष्ठ म्हणजे इक्षू रसामध्ये जे म्हणजे ऊस जो असतो, नॅचरली जो ऊस वाढलेला आहे, तर त्याचे मध्य श्रेष्ठ आहे. ते काय करते, वात पित्ताला वाढ होते, कफ पासून होणारे विकार दूर करते, मेद कमी करते, फॅट कमी करते, शोथ असेल, उदर असेल, मूळव्याध असेल, याला कमी करते. ठीक आहे, नंतर आहे शुक्त, म्हणजे शर्करा. बघा, शुक्त वायूला अनुलंबन करतो. म्हणजे शुक्त काय करतो तर जो वायू आहे, गॅस आहे, तर त्याला शरीराच्या बाहेर काढतो खालच्या दिशेतून. रक्त असेल, पित्त असेल, कफ असेल, याचे ते विलेचन करतो. त्यानंतर उष्ण आहे, तीक्ष्ण आहे, वृक्ष आहे, आंबट आहे, ठीक आहे, रुचकर आहे, दीपक आहे. पांडुरोग असेल, कृमी असतील, दृष्टीरोग असेल, यांचा ते नाश करते. then लास्ट आहे बघा मूत्र वर्ग. ओके, तर युरिनचे सुद्धा एक वर्ग सांगितला आहे. ठीक आहे, तर बघा मूत्रम गो अजावी महिषी गजाश्रोष्ट्र खरोतवम पित्तलम वृक्षतीष्णोष्णम लवणानुरसम कटु. म्हणजे बघा काय दिलं याच्यात, तर याच्यात वेगवेगळे टाईपचे युरिन कुठून म्हणजे असतात, तर ते आपल्याला सांगितलंय फर्स्ट लाईन मध्ये. नंतर त्याचं यूज इम्पॉर्टन्स सांगितलंय. बघा, गाय, शेळी म्हणजे बकरी, नंतर मेंढी, नंतर म्हैस, नंतर हत्ती, घोडा, उंट, गाढव. ओके, यांचे मूत्र कटू म्हणजेच तिखट, खारट आणि वृक्ष तीक्ष्ण, लघु म्हणजे हलके, पित्तल आहे म्हणजे पित्त वाढवणारे. सो बघा, हे जे प्राणी आहेत ते यांचे कसे आहे, कटू, खारट, वृक्ष, तीक्ष्ण, लघु, पित्तल. ठीक आहे, तर ते कृमी असेल, सूज असेल, उदर असेल, अनाह असेल, शूल असेल, पांडुरोग असेल, कफ असेल, वायू असेल, गुल्म असेल, अरुची, विष असेल बॉडीमध्ये, कुष्ठ असेल, ठीक आहे, यांचा नाश करते. बघा, मूत्र सुद्धा उपयोगी आहे. तर गाढवाचे मूत्र असेल तर त्यांनी काय होतं, उन्माद होतो, म्हणजे इन्सेनिटी, म्हणजे इन्सेन आपण नाही म्हणत का, आर यू इन्सेन, सो ते असेल. अपस्मार असेल म्हणजे इपिलिप्सी होणे. सो याच्यामध्ये उपयोगी आहे गाढवाचे मूत्र. बघा, ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे, जसे गाढवाचे दूध इम्पॉर्टंट आहे. सो हे आपल्या मूत्राचे सुद्धा इथे इम्पॉर्टन्स सांगितलेले आहे. सो असा आपला द्रव्य विज्ञानीय हा चॅप्टर संपलेला आहे. याच्यात एवढेच वर्ग आहे. हे पूर्ण नोट्स आपले बुक मधून आहे. ओके, कोलारकरच्या. सो एवढंच आपल्याला पेपर मध्ये येणार आहे, याच्याहून जास्त येणार नाही. हे जे मी जसे पॉइंट्स लिहिले तसे लिहा आणि थोडंसं याला एक्सप्लेन करा. म्हणजे हे थोडं शॉर्ट मध्ये आहे, तर तुम्ही त्याला पूर्ण वाक्यात लिहिण्याचा प्रयत्न करायचा. ओके, थँक्यू.